स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आता लवकरच महायुती सामोरी जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। ओबीसी बाबत कोर्टाचा निर्णय झाल्यावर निवडणुका घेतल्या जाणार असल्याचंही सूत्रांकडून कळतंय। माहितीनुसार विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर महायुती राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास तयार असल्याचंही कळतंय। त्यामुळे राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजवण्याची शक्यता आहे। विधानसभेच्या ऐतिहासिक यशानंतर महायुतीच्या नेत्यांमध्ये सकारात्मक भूमिका समोर आलेली आहे। तर या संदर्भातली अधिकची अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून। कृष्णात, कालच विधानसभेचे निकाल लागले, यामध्ये महायुतीला जे यश मिळालेलं आहे त्यानंतर आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं देखील बिगुल वाजवण्याची शक्यता वर्तवली जाते। विधानसभा निवडणुकीतील यशामुळे महायुतीतील नेत्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे आणि त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे जवळपास काही महापालिका किंवा जिल्हा परिषदांना 5-5 वर्ष पूर्ण झालेली आहे तर देखील निवडणुका झालेल्या नाहीत आणि अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाण्याची खलबत आता महायुतीमध्ये रंगू लागलेली आहे। तर त्यामध्ये प्रामुख्याने पंचायत समिती आहे, त्याचबरोबर जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका या अनेक ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांचा समावेश यामध्ये आहे आणि गेल्या इतक्या दिवसांपासून या रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमुळे स्थानिक नागरिकांना देखील बऱ्याच त्रासाला सामोरं जावं लागतं आणि त्यामुळं कधी ना कधी तर या निवडणुका घ्यायच्या आहेत। तर विधानसभा निवडणुकीच्या मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर आता निवडणुका घेण्याचा विचार सध्या महायुती करते। धन्यवाद कृष्णा, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।